हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्स पेपर फर्स्टमधील मेट्रायसिस हा चॅप्टर जो आहे तो मेट्रायसिस चॅप्टर स्टार्ट करणार आहे. आता या मेट्रायसिस चॅप्टरमध्ये आपण त्याच्या अगोदर डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा हे पाहिलेलं आहे. मेट्रायसिसमध्ये आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन आणि हा या स्टँडर्डमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे आणि पुढल्या वर्षी म्हणजे नेक्स्ट इयरला 12thला तुम्हाला मेट्रायसिसचा जो काही डीप जो पार्ट आहे तो पार्ट स्टडी करायचा आहे. इथं फक्त आपल्याला त्या मेट्रायसिसचे जे टाइप्स आहेत मॅट्रिक्सचे जे टाइप्स आहेत ते टाइप्स आपल्याला इथं बघायचे आहेत. आता मॅट्रिक्समध्ये डिटर्मिनंटमध्ये आणि मॅट्रिक्समध्ये असा डिफरन्स नाही, लक्षात घ्या. डिटर्मिनंटमध्ये आणि मॅट्रिक्समध्ये तसा फार तुम्हाला डिफरन्स दिसून येणार नाहीये. फक्त थोडीशी त्या साईनमध्ये म्हणजे मॅट्रिक्सचं साईन आणि डिटर्मिनंटच्या साईनमध्ये थोडासा चेंज तुम्हाला दिसून येतो. आज आपण मेट्रायसिस हा पॉईंट पाहतो आहोत. मॅट्रिक्स याची सिंग्युलर, मॅट्रिक्स म्हटलं की सिंग्युलर आणि मेट्रायसिस म्हटलं की त्याचं प्लुरल फॉर्म होतं, लक्षात घे. आणि म्हणजे मॅट्रायसिस हा प्लुरल फॉर्म आणि मॅट्रिक्स म्हटलं की सिंग्युलर फॉर्म असा त्याचा अर्थ होतोय. आलं का लक्षात? आता मी काय म्हणतोय पहा, तर इथं तुम्हाला मॅट्रिक्स मीन्स आता आपण त्याची डेफिनेशन कशी सांगू शकतो. डेफिनेशन an arrangement of elements into rows and columns in square bracket. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण रोज आणि कॉलमची जी काही अरेंजमेंट करतो आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, इथं मॅट्रिक्स असं म्हणणार. ब्रॅकेट इज कॉल्ड मॅट्रिक्स, त्याला आपण मॅट्रिक्स असं म्हणणार आहोत. आता इथं या मॅट्रिक्सचे टाइप्स पडतात. काही टाइप्स आहेत. इट इज अ डेफिनेशन म्हणजे थोडक्यात कसं बघा ना. आता हे समजा स्क्वेअर ब्रॅकेट असं आहे. या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आपण काही रोज आणि काही कॉलम्स आडव्या ज्या असतात म्हणजे हॉरिझॉन्टल ज्या लाईन्स असतात त्याला आपण रोज म्हणतोय आणि उभे जे असतात त्याला आपण कॉलम्स म्हणतोय, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये हा समजा ही फर्स्ट रो जी आहे त्याला आपण A11, A12, A13, A21, A22, A33, A31, A32 आणि A33 अशा पद्धतीचे एलिमेंट्स आपण इथे त्याच्यामध्ये थोडे मांडलेले आहेत. आता याच्यामध्ये तसं बघितलं तुम्हाला हा जो आहे त्याला आपण रो 1 असं म्हणणार आहोत, हा जो आहे तो रो 2 म्हणणार आहे आणि हा जो आहे तो रो 3 म्हणणार आहे आणि हा जो आहे त्याला आपण कॉलम 1 म्हणणार आहे. इट इज कॉलम 2 आणि इट इज कॉलम 3 अशा पद्धतीनं त्याची आपण अरेंजमेंट करणार आहे, त्याची मांडणी करणार आहे, लक्षात घ्या. मीन्स rows into column means how many rows here? 3 rows. 1 row, second row, third row. How many columns here? That is the column 1, column 2, column 3. So we can say that row into column means 3 rows, 3 columns, and that 3 by 3 is called order of the matrix. That is the 3 by 3 is called order of matrix. म्हणजे लक्षात ठेवा, आपल्याला पहिल्यांदा मांडायचे ते रोज मांडायचे आणि नंतर मांडायचे ते कॉलम मांडायचे. रोज इंटू कॉलम म्हणजेच आपल्याला 3 by 3 ही त्याची ऑर्डर तुम्हाला सांगता येईल. आलं लक्षात? त्याची काय सांगता येईल? ऑर्डर सांगता येईल. येते का लक्षात? बघा, तर इथं आपण रोज इंटू कॉलम पाहणार आहोत. रोज इंटू कॉलम. आता याच्यानंतर आपल्याला थोडस काय करायचंय, तर त्याची जी काय मॅट्रिक्सची जे टाइप्स आहेत ते टाइप्स आपण पाहणार आहोत. तर आपल्याला हिडिंग असणार आहे काय, तर टाइप्स ऑफ मेट्रायसिस.
आता इथं थोडंसं सांगता सांगता राहून गेलं पहा, तर C1 म्हणजे कॉलम फर्स्ट रो 1 मीन्स A11, त्याचा ह्यातला जो नंबर जो आहे तो फर्स्ट नंबर दाखवतो, इंडिकेट काय करतो, तो रो नंबर दाखवतो, आणि सेकंड दाखवतो कॉलम नंबर. आता सेकंड कॉलम मध्ये आलो म्हणून सेकंड, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. That is the second row third column. That is the third row first column, third row second column, आणि third row third column. अशा पद्धतीने आपण त्याचं काय करणार आहोत, तर ते मांडणी करणार आहोत. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे टाइप्स ऑफ मेट्रायसिस मध्ये काय जाणार आहे, टाइप्स ऑफ मेट्रायसिस कडे जाणार आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप जो आहे तो मीन्स रो मॅट्रिक्स. आता रो मॅट्रिक्स म्हणजे काय, रो म्हणजे ज्या मॅट्रिक्स मध्ये एकच रो आहे त्याला रो मॅट्रिक्स म्हणायचं. मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन रो इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. त्याची डेफिनेशन सांगता येईल, अ मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन रो इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. लक्षात घ्या, म्हणजे ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच रो आहे त्याला आपण रो मॅट्रिक्स असं म्हणणार आहोत. येते का लक्षात? पहा, मग आता ते आपण एक एक्झाम्पल त्याचं जर घ्यायचं म्हटलं तर ही रो समजा ह्या मॅट्रिक्स मध्ये समजा आपण ए या लेटरने जर का मॅट्रिक्सला डिनोट केलं तर काय होईल पहा, तर 1 2 3 4 हा एकच रो आपण जर घेतला तर सिंगल रो झाला ना, म्हणून तो रो मॅट्रिक्स झाला. पण त्याची जर ऑर्डर आपल्याला लिहायची असेल तर आपण फर्स्ट काय मानतोय, ऑर्डर लिहिताना रो फर्स्ट मानतोय. मग हाऊ मेनी रोज हियर, 1 रो. अँड हाऊ मेनी कॉलम, 1 2 3 4 मीन्स 1/4 इज द ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स. त्याला आपण काय म्हणणार आहे, ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स. म्हणजे त्या मॅट्रिक्सची जी ऑर्डर जी आहे ती 1/4 क्रॉस जो आहे त्याला आपण बाय म्हणायचं. आलं का लक्षात? 1/4 इज द ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स. सेकंड हा जरा समजलं का बघा, असं काहीही. आता समजा जर मी असं म्हटलं बघा, एकच इलेमेंट घेतला, कोणताही 5 इलेमेंट या घेतला आपण, तर याच्यात मॅट्रिक्स, या मॅट्रिक्सचा ऑर्डर काय असा जर क्वेश्चन जर आला आपल्याला तर आपण काय काय सांगू शकतोय, तर 1 रो असा हॉरिझॉन्टल पाहिला तर 1च रो, आणि व्हर्टिकल पाहिला सुद्धा 1च रो. म्हणजे एकच इलेमेंट जर त्या मॅट्रिक्स मध्ये असेल तर त्याची जी रो जे आहे ती 1च आहे, आणि कॉलम सुद्धा 1 आहे. म्हणजे त्याची जी काही ऑर्डर आहे ते 1/1 असं रीड केलं जातं. हे झालं तुमचं फर्स्ट टाइप ऑफ द मॅट्रिक्स. दॅट इज सेकंड टाइप मीन्स द कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स दुसरा जो टाइप आहे तो कॉलम मॅट्रिक्स आहे. लक्षात घ्या, दुसरा टाइप आहे तो काय आहे, कॉलम मॅट्रिक्स आहे. आता कॉलम मॅट्रिक्स जो आहे त्या कॉलम मॅट्रिक्स मध्ये ओनली वन कॉलम, म्हणजे त्याची सुद्धा डेफिनेशन अशीच आहे, मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम is called column मॅट्रिक्स. जर आपण एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर A इक्वल टू 2 3 4 एकच कॉलम, सिंगल कॉलम घ्यायचा, सिंगल कॉलम. मग आता बघा ना, कॉलम सिंगल झाला पण रो किती आहेत, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो मीन्स 3 रो झाल्या, आणि कॉलम 1 झाला म्हणून त्याची ऑर्डर झाली 3x1, 3/1 म्हणजेच त्याची ती ऑर्डर झाली. लक्षात घ्या, हा तुमचा मॅट्रिक्स मधला सेकंड टाइप झाला, म्हणजे कॉलम मॅट्रिक्स. समजलं पहा, म्हणजे रो मॅट्रिक्स अँड कॉलम मॅट्रिक्स अशी दोन टाइप्स त्याची झाली. समजले का? पहा, तुमच्या लक्षात आले असतील की रो मॅट्रिक्स कशाला म्हणायचं आणि कॉलम मॅट्रिक्स कशाला म्हणायचं. आता थर्ड जो टाइप आहे त्याचा, त्या एक्झाम्पल त्या मॅट्रिक्सचा जो थर्ड टाइप आहे तो थर्ड टाइप आपण पुढे जाऊया. तर त्याच्यानंतर थर्ड टाइप आहे तो
स्क्वेअर मॅट्रिक्स. थोडं स्क्वेअर मॅट्रिक्स. तर स्क्वेअरचा अर्थ आपल्याला माहिती आहे. स्क्वेअर मीन्स द फिगर जर बघायची म्हटलं स्क्वेअरची, तर त्याच्या 4 साइड्स कॉन्ग्रुएंट असतात ना, चारही बाजूच कॉन्ग्रुएंट असतात. मग इथं मॅट्रिक्स मध्ये काय होणार, तर जेवढी रोज आहेत तेवढी कॉलम आले. 2x2 चा असेल, 3x3 चा असेल, 4x4 चा असेल. नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स असतील तर तो स्क्वेअर मॅट्रिक्स असतो. लक्षात घ्या. मग मी आता असं याची डेफिनेशन काय सांगणार, अ मॅट्रिक्स इन विच the number of rows is equal to the number of columns, then it is called a square matrix. A matrix in which number of rows and number of columns is equal to the number of columns is called a square matrix. समजलं का? म्हणजे नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स जर सेम असतील तर त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स, शब्दातच आहे, आपल्या वर्ड मध्येच आहे, लक्षात घ्या त्या डेफिनेशनच्या. तर नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम जर इक्वल असतील तर त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं. फॉर एक्झाम्पल आपण सांगू शकतो A इक्वल टू 2, 4, 6, 8. बघा बरं, हाऊ मेनी रोज हिअर, 2 रोज. हाऊ मेनी कॉलम्स हिअर, 2 कॉलम्स. 2x2. नंबर ऑफ रोज, नंबर ऑफ कॉलम्स सेम असतील त्याला स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणायचं. आपण 3x3 चे एक्झाम्पल घेऊ शकतो. B इक्वल टू नेक्स्ट मॅट्रिक्स 2, 4, -1, 0, 2, 3, 1, 5, 6. काही नंबर्स आपण घेऊ शकतो. 3x3. म्हणजे त्याच्यात आपल्याला फक्त काय करायचं आहे, तर स्क्वेअर मॅट्रिक्स मीन्स नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स काय आहे तर इक्वल आहेत. आलं का लक्षात? तर ते आपण काय करणार आहोत तर ते पाहणार आहोत. आणि तो स्क्वेअर मॅट्रिक्स हा झाला थर्ड नंबर, स्क्वेअर मॅट्रिक्स. फोर्थ नंबर पाहूया आता. फोर्थ नंबर काय आहे, तर त्याच्यामध्ये फोर्थ नंबर आहे तो म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स. त्याला काय म्हणणार आहे मी, डायगोनल मॅट्रिक्स. फोर्थ नंबर जो आहे त्याला आपण काय सपोज करणार आहे, दॅट इज द डायगोनल. आता मला सांगा, डायगोनल या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. डायगोनल मीन्स आपण त्याचं डायगोनल रेक्टँगलला, स्क्वेअरला. डायगोनल हा जो शब्द जो आहे तो आपण रेक्टँगल आणि स्क्वेअरला वापरतो. डायगोनल मीन्स कर्ण. थोडक्यात तसं बघितलं मराठीमध्ये सांगायचं झालं तर डायगोनल मीन्स कर्ण. आले का लक्षात? आणि तो कर्ण डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे ज्या मॅट्रिक्सचे नॉन डायगोनल इलेमेंट्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, त्याचा तो डायगोनल मॅट्रिक्स असण्यासाठी पहिली कंडिशन आहे तो स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. म्हणजे आता आपण वर जो बघितला स्क्वेअर मॅट्रिक्स, म्हणता मी डेफिनेशन असं म्हणणार, अ स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे थोडक्यात काय, डायगोनल मॅट्रिक्स असण्यासाठी तो स्क्वेअर मॅट्रिक्स असणं गरजेचं आहे. डायगोनल मॅट्रिक्स असण्यासाठी तो स्क्वेअर मॅट्रिक्स असणं गरजेचं आहे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which all non-diagonal elements are 0. A square matrix in which all non-diagonal elements are 0, then is called a diagonal matrix. Is called a diagonal matrix. त्याला आपण काय म्हणणार आहोत, डायगोनल मॅट्रिक्स म्हणणार आहोत. एक्झाम्पल सांगायचं झालं तर आपण 2x2 चा एक एक्झाम्पल घेऊ. 1005.
आणि 3x3 जर आपण जर एखादं एक्झाम्पल घेतलं तर 2 0 0 0 3 0 0 0 6 असं आपण जर एक्झाम्पल जर घेतलं तर हा जो मॅट्रिक्स झाला ना तो मॅट्रिक्स काय झाला तर तुमचा डायगोनल मॅट्रिक्स झाला. डायगोनल याचा अर्थ डायगोनलवर इलेमेंट्स आहेत. डायगोनलवर इलेमेंट्स आणि नॉन डायगोनल म्हणजे हे वरचे आणि हे खालचे. नॉन डायगोनल मीन्स वरच्या बाजू अंगाचे जे असतात ते नॉन डायगोनल, डायगोनलवर नाही. नॉन डायगोनल या शब्दाचा अर्थ काय आहे? नॉन डायगोनल या शब्दाचा अर्थ आहे डायगोनलवर नसणारे, म्हणजे वरच्या बाजूचे आणि खालच्या बाजूचे दोन्ही झिरो असतील तर तो डायगोनल मॅट्रिक्स आहे. लक्षात घ्या. आणि त्याची पहिली कंडिशन लक्षात घ्या, तो स्क्वेअर मॅट्रिक्स असणं गरजेचं आहे. तो काय आहे? स्क्वेअर मॅट्रिक्स असणं गरजेचं आहे. आणि तो स्क्वेअर असण्यासाठी असला तरच तो डायगोनल असणार, आणि डायगोनल असेल तर तो स्क्वेअर असतो. असे उलटा सुलटा आपला अर्थ त्याचा लावला येईल. आले का लक्षात? आता पुढे जाऊया आपण थोडस फिफ्थ एक्झाम्पलकडे जाऊ, फिफ्थ पॉइंटकडे जाऊ. हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. तर मग स्केलर मॅट्रिक्सकडे जाऊ. पुढचा जो पॉइंट जो आहे त्याला स्केलर मॅट्रिक्स म्हणायचं. स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स. आता स्केलर म्हणजे काय? आता स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी हे आपण फिजिक्स मध्ये आता बघताच आहात, तुम्हाला समजतच आहे. स्केलर म्हणजे काय? तर स्केलर म्हणजे जी आता इथं स्केलर असण्यासाठी तो मॅट्रिक्स स्क्वेअर असणे गरजेचं आहे आणि त्याचे नॉन डायगोनल इलेमेंट्स जे आहेत ते झिरो असणं गरजेचं आहे आणि डायगोनल इलेमेंट सेम असणं गरजेचं आहे. म्हणजे तो ऍक्च्युअल स्क्वेअर तर असला पाहिजे, डायगोनल असला पाहिजे. मग मी आता डेफिनेशन म्हणताना असं म्हणतो, अ डायगोनल मॅट्रिक्स ऍक्च्युअल तो डायगोनल असण्यासाठी तो स्क्वेअर असला पाहिजे. म्हणजे स्क्वेअर असला तर तो डायगोनल असणार आहे. म्हणजे मी डायरेक्ट जर म्हटलो डायगोनल मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स having in which all diagonal elements are same. म्हणजे सगळे डायगोनल इलेमेंट्स जे आहेत ते सेम आहेत. डायगोनल इलेमेंट्स काय आहेत तर सेम आहेत असं मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे तो डायगोनल आहे म्हणजे स्क्वेअर आहे. डायगोनल म्हणजे अप्पर डायगोनल इलेमेंट्स आणि लोअर डायगोनल इलेमेंट्स हे दोन्हीही झिरो, सगळे झिरो असले पाहिजे. फक्त डायगोनल इलेमेंट्स असले तर ते सेम असावे. इज कॉल्ड स्केलर मॅट्रिक्स. लक्षात ठेवा. आणि मग ते एक्झाम्पल तुम्हाला जर द्यायचं झालं तर एक्झाम्पल आपण 2x2 एक देऊ. A इक्वल टू 2 0 0 2. बघा बरं, हा जो डायगोनल जो आहे ना, डायगोनल इलेमेंट सेम आले. 2 2 हे सेम त्याचे इलेमेंट्स. जर 3x3 आपल्याला द्यायचं असेल तर तसंच आपण देऊ. 2 नंबर सेपरेट करून 3 0 0 0 3 0 0 0 3 झालं. डायगोनल मॅट्रिक्स. हा काय झाला? डायगोनल मॅट्रिक्स तुमचा झाला. समजलं का? हा डायगोनल झाला, तोच स्केलर झाला. फक्त स्केलर आणि डायगोनल मध्ये फरक आहे. डायगोनल मध्ये इथले जे डायगोनलचे इलेमेंट डिफरंट असतात आणि स्केलर जो आहे त्या स्केलर मध्ये डायगोनल इलेमेंट सेम असतात. एवढाच फरक आहे, याच्यामध्ये काही वेगळं नाही. आणि मग हे तुमचे 5 जे काही टाइप्स आहेत ते मॅट्रायसिसचे इथं क्लिअर होतात. आता आपण पुढच्या टाइपकडे जाऊ. तो म्हणजे पुढचा टाइप आहे तो युनिट मॅट्रिक्स. काय आहे बघा, युनिट मॅट्रिक्स. आता युनिट मॅट्रिक्स असण्यासाठी तो काय असला पाहिजे? डायगोनल असला पाहिजे, तो स्केलर असला पाहिजे. कारण युनिट मॅट्रिक्स इज ऑल्सो स्केलर मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स हा सुद्धा काय असतो तर स्केलर मॅट्रिक्स असतो. फक्त युनिट म्हटलं की त्याचे डायगोनल इलेमेंट सगळे 1 असतात. म्हणजे आता मी त्याची डेफिनेशन अशी सांगतो की अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड ऑल्सो आयडेंटिटी मॅट्रिक्स
if all non-diagonal elements are 0 and diagonal elements are 1 means a square वेक्टर कुठला बघणार आहे आपण युनिट मॅट्रिक्स पाहणार आहोत युनिट मॅट्रिक्स सिक्स्थ जो पार्ट आहे पॉइंट जो आहे तो काय आहे तर युनिट मॅट्रिक्स आहे आणि त्या पॉइंट मध्ये आपण काय बघणार आहे तर तो असताना काय असणार आहे ऍक्च्युअल स्क्वेअर मॅट्रिक्स असणार आहे डायगोनल मॅट्रिक्स असणार आहे नॉन डायगोनल एलिमेंट्स 0 असणार आहेत लक्षात घ्या आणि त्याचे जे फक्त डायगोनल एलिमेंट्स 1 नॉन डायगोनल 0 असणार आहे डायगोनल एलिमेंट्स फक्त 1 असणार आहे म्हणजे युनिट मॅट्रिक्स आपण म्हणणार आहे आता मी असं म्हणतोय अ डायगोनल मॅट्रिक्स having all diagonal elements are 1 प्रत्येक डायगोनल एलिमेंट्स 1 असला पाहिजे तर युनिट होतो इज कॉल्ड युनिट मॅट्रिक्स त्यालाच आपण इट इज ऑल्सो कॉल्ड आयडेंटिटी मॅट्रिक्स and it is denoted by capital I ने त्याला डिनोट केलं जातं आता हे जे आपण एक एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर ते असं होईल बा 1 0 0 1 1 1च पाहिजे फक्त डायगोनल एलिमेंट्स 1 म्हणजे तो स्क्वेअर तरी असणारच आहे डायगोनल मॅट्रिक्स असणारच आहे आणि जे काही टोटल जे काही डायगोनलचे एलिमेंट्स असतात ते पूर्णपणे 1 1 1 असणार आहे आपण हे जर म्हटलो याची 2/2 अशी त्याची ऑर्डर असणार आहे बी इक्वल टू जर आपण 3/3 चा घेतला 1 0 0 0 1 0 0 0 1 and it is 3/3 मॅट्रिक्स लक्षात घ्या इट इज अ 3/3 मॅट्रिक्स आता आपण युनिट मॅट्रिक्स म्हणतो लक्षात घ्या युनिट याचा अर्थ 1 हा जर आपण सॉल्व्ह जरी केला डिटरमिनंट आपण सॉल्व्ह कसा करायचा ते बघणारच आहोत हा जर सॉल्व्ह जरी केला तरी सुद्धा आपल्याला त्याचा आन्सर 1च मिळतो म्हणून त्याला युनिट मॅट्रिक्स असं म्हटलं म्हणून आपण त्याला काय म्हटलंय युनिट मॅट्रिक्स असं म्हटलं दॅट इज द सेवन्थ पॉइंट जो आहे तो 0 मॅट्रिक्स आहे तो काय आहे 0 मॅट्रिक्स 0 त्याला आपण नल मॅट्रिक्स म्हणतात 0 मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स 0 मॅट्रिक्स और नल मॅट्रिक्स आता शब्दातच आहे 0 मीन्स ऑल एलिमेंट्स 0 सगळे एलिमेंट 0च नल म्हणजे नाही एक सुद्धा नाही एलिमेंट म्हणजे बाकीचे एलिमेंट्स नाही आहेत 0 सोडून म्हणून त्याला 0 मॅट्रिक्स म्हणजे ते मॅट्रिक्स तुम्ही काय म्हणाल त्याची डेफिनेशन कसं सांगणार बघा अ मॅट्रिक्स having all elements 0 a matrix whose all elements are 0 is called a null matrix a matrix having all elements are 0 is called null or 0 मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये सगळेच एलिमेंट 0 असणार आहेत ते काही आपण काही एक्झाम्पल जर घेतलं तर काय सगळे एलिमेंटच 0 घ्यायचे त्यामुळे विशेष नाही आपण एकच एक्झाम्पल घेऊया 2 क्रॉस 2 काही जर किती जर का ऑर्डर आपण घेतली ना तर टोटल एलिमेंट त्याच्यातले काय असणार आहेत 0 असणार आहेत लक्षात घ्या त्याला आपण काय म्हणणार आहोत तर नल मॅट्रिक्स किंवा त्याला आपण 0 मॅट्रिक्स असं म्हणणार आहे लक्षात आलं का आता याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंटकडे जाणार तो जो एक जो काय त्याचा जो टाइप आहे मॅट्रिक्सचा तो आपण स्टडी करणार आहे लक्षात घ्या मॅट्रिक्स मध्ये हे बेसिक पार्ट्स आहेत आणि हे तुम्हाला जर समजले तर पुढचा जो काय पुढचा जो पार्ट जो असतो तो तुम्हाला समजतो म्हणून हे आपल्याला बेसिक त्याची स्टडी असला पाहिजे याच्यावर सीईटी ला क्वेश्चन्स बरेच विचारले जातात त्यामुळे थोडंसं जास्त फोकस याच्यावर करा व्हिडिओ चांगले पहा आणि त्याचं
काय करा तर समजून घ्या आणि व्हिडिओ समजल्यानंतर लाईक करायला मात्र विसरत जाऊ नका. आपण आता 8th नंबरचा जो काय मॅट्रिक्स आहे तो आपण पाहणार आहोत. तो मॅट्रिक्स आहे त्याचा जो टाईप आहे तो म्हणजे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. 8th अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता मी काय म्हणतोय पहा, अ मॅट्रिक्स is called upper triangular matrix if every element below the diagonal is 0. म्हणजे या डायगोनल एलिमेंटच्या खालचे सगळे एलिमेंट जर 0 असतील तर तो अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स. तो मॅट्रिक्स असला पाहिजे स्क्वेअर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स having all non-diagonal all below all elements below the diagonal elements are 0. elements are 0. म्हणजे लक्षात घ्या स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे आणि डायगोनल एलिमेंटच्या खालचे एलिमेंट सगळे 0 पाहिजे. डायगोनल एलिमेंटच्या खालचे सगळे एलिमेंट्स काय पाहिजेत 0 पाहिजे तर त्याला आपण अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. तसं एखादं आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. हे पहा 1 2 3 आणि 0 बघा. या डायगोनलच्या खालचा 0 आला 2/2 झाला. बी जर आपण जर काय मॅट्रिक्स घेतलो 3 4 0 5 6 0 0 9 बरोबर. बिलो द मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑल एलिमेंट्स बिलो द डायगोनल म्हणजे डायगोनलच्या खालचे 0 असतील तर त्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असं म्हणतो ना. हा जो मॅट्रिक्स जो आहे तो आपला 3/3 चा झाला. 3/3 चा मॅट्रिक्स काय झाला 3/3 चा मॅट्रिक्स झाला. आता बघा ना, आता हा अप्पर ट्रायंग्युलर झाला. त्याच्यानंतर मी 9th जो मॅट्रिक्स आहे तो त्याचा टाईप लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स असा आहे. तो अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे वरच्या बाजूला ट्रायंगल तयार होतो म्हणून अप्पर ट्रायंग्युलर. आता लोअर ट्रायंग्युलर म्हणजे काय खालच्या बाजूला ट्रायंगल तयार होतो म्हणून लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता इथं मी हीच डेफिनेशन बघा. स्क्वेअर मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑल एलिमेंट्स अबाव, फक्त वर्ड काय चेंज केला बघा, अबाव द डायगोनल एलिमेंट्स आर 0. डायगोनल एलिमेंटच्या वरचे एलिमेंट्स वरच्या बाजूचे एलिमेंट्स जर काय 0 असतील तर त्याला मी काय म्हणणार आहे तर त्या एलिमेंट्सला काय म्हणणार आहे तर लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स इज कॉल्ड अ लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. तर इथं पहा, इथं बघा हा 2 इथं घेतला, इथं 0 घेतला तर अबाव झाले बघा. अबाव डायगोनल एलिमेंट्स आर 0. इथं मी जर का बदललो 3 6 9 इथं घेतलो आणि हे वरची जर 0 आपण जर घेतलो तर तुमचा मॅट्रिक्स तयार झाला. अबाव म्हणजे ह्या डायगोनलच्या वरचे एलिमेंट्स काय पाहिजे आपल्याला 0 पाहिजे. आणि तो जर ते जर 0 असतील तर त्याला आपण काय म्हणणार आहे लोअर ट्रायंग्युलर. लोअर म्हणलं की वरचे 0, अप्पर म्हणलं की खालचे 0. हे एवढं लक्षात ठेवा, काय तसा प्रॉब्लेम येणार नाही. एवढं लक्षात आलं असेल तुमच्या तर याच्या पुढे आपण जाऊया. तर सिंग्युलर नंबर 10 आहे तो म्हणजे सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स सिंग्युलर मॅट्रिक्स. आता सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय तर ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 येतो. अ स्क्वेअर मॅट्रिक्स A is called a singular matrix if its determinant is 0. बघा, अ स्क्वेअर मॅट्रिक्स तो स्क्वेअर असणं गरजेचं आहे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स is a singular
इफ इट्स अ डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. त्याचं डिटर्मिनंट म्हणजे त्याचं त्या मॅट्रिक्सचं रूपांतर डिटर्मिनंट मध्ये करायचं आणि त्याचं जर का आन्सर जर 0 येत असेल तर तो सिंग्युलर मॅट्रिक्स असतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर घ्यायचं असेल तर पहा, एक मॅट्रिक्स मी घेतो 2x2 चा 6 3 2 1. हा ए मॅट्रिक्स आहे समजून चला. याचं पहिला मी कन्व्हर्शन डिटर्मिनंट मध्ये करणार, म्हणजे हा स्क्वेअर मॅट्रिक्सचं मी जो मॅट्रिक्स आहे त्याचं कन्व्हर्शन डिटर्मिनंट मध्ये करायचं. 6 3 2 1 ह्याला म्हणायचं डिटर्मिनंट मध्ये कन्व्हर्शन करणे, म्हणजे जे साइन आहे मॅट्रिक्सचं ते चेंज करायचं आणि काय करायचं तर याचं डिटर्मिनंट मध्ये कन्व्हर्शन करायचं. आणि ते झालं 6 - 6. बघा क्रॉस मल्टी तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करायचा. 6 - 6 काय झालं 0 झालं. आणि मग हे असं असेल तर तो सिंग्युलर असतो आणि नसेल तर नॉन सिंग्युलर असतो. नसेल तर काय असतो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स मीन्स देन अदरवाइज मी पुढे म्हणतो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. इफ याच्यातच आपण लिहूया, नवीन काय टाईप घ्यायची गरज नाही. इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 देन इट इज कॉल्ड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स त्याला म्हणतात. लक्षात आलं का? आता हे जर लक्षात आलं असेल तर अजून एक ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आहे तो एक बघूया. टाइप नंबर 11 दॅट इज ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज हा इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. तर ट्रान्सपोज म्हणजे काय तर त्याचे जे रोजचं रूपांतर आपण कॉलम मध्ये करायचं. मीन्स वी हॅव टू कन्वर्ट द रोज इंटू कॉलम. रोज इंटू कॉलम. A matrix obtained by from the matrix A by interchanging the rows and columns is called transpose of matrix. A matrix obtained by interchanging rows into column. Rows into column is called transpose of matrix. त्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. समजा आपण कसं एक एक्झाम्पल घेतलं. A इक्वल टू 2 3 4 -1 4 6 2 1 2 आणि याचा ट्रान्सपोज करायचा आहे. इज डिनोटेड बाय ए डॅश. ए जर असेल ए डॅश बी असेल तर बी डॅश सी असेल तर सी डॅश, याला ट्रान्सपोज असं म्हणतात. आणि मग समजा हा जो ए मॅट्रिक्स मी जे एक्झाम्पल दाखल घेतलेला आहे त्याचा ट्रान्सपोज करायचा म्हणजे ए डॅश इक्वल टू त्याचा रोज इंटू कॉलम करायचं. हा जो रो आहे त्याला कॉलम मध्ये कन्वर्ट करायचा. 2 3 4. हा जो रो आहे त्याला कॉलम मध्ये कन्वर्ट करायचा. हा जो रो आहे त्याला कॉलम मध्ये कन्वर्ट करायचा आणि याला म्हणायचं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. मॅट्रिक्सचा काय झाला हा ट्रान्सपोज झाला. समजलं का? पहा आता जो 12 जो आहे, आता दोनच राहिले बघा शेवटचे, ते 12 and 13. तर 12 जो आहे त्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतात. सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय तर सिमेट्रिक म्हणजे तसं बघितलं समतोल. म्हणजे जे आपण मग अशी जे A11 A12 A13 A21 A22 A23 ते एलिमेंटच्या पोझिशन्स पाहिल्या त्या पोझिशन्स रिस्पेक्टिव्ह सेम असतात. त्याची डेफिनेशन अशी सांगता येईल. A square matrix is called a skew symmetric matrix if Aij equal to minus Aij equal to Agi. Symmetric matrix. A square matrix in which
AIJ इक्वल टू AJI. लक्षात घ्या, आय मीन्स रो, जे मीन्स कॉलम. आय मीन्स रो, जे मीन्स कॉलम. म्हणजे जर का जसं आपण म्हणतो ना A1 to A21 असेल, म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच AIJ इक्वल टू AJI इज कॉल्ड सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजे कसं माहितीये का, A1 टू ही पोझिशन A21 बरोबर असली पाहिजे. A31 असेल तर A13 बरोबर असली पाहिजे. A23 असेल तर A32 बरोबर असली पाहिजे. अशा पोझिशन सेम नंबर्स असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपण जर घ्यायचंच म्हटलं 1441, बघा बरं, ही पोझिशन सेम आहे. जर दुसरा जर आपण मॅट्रिक्स 3x3 चं घ्यायचं म्हणजे 2 3 6 4, दॅट इज द A12. ही पोझिशन काय बघा, A11, A12, 3, 5, 9. आता इथं 31 म्हणले की हा 6 यायला पाहिजे. हा जो नंबर आहे तो हा 9 इथे यायला पाहिजे, 8 यायला पाहिजे. बघा बरं, ह्याच्या रिस्पेक्टिव्ह स्टेप्स सेम आहेत का बघा बरं. बघा बरं, A12 ची पोझिशन A21 ला आहे, A13 ची पोझिशन A31 ला आहे, A23 ची पोझिशन A31 ला आहे. म्हणजे हे रिस्पेक्टिव्ह एलिमेंट सेम असतील तर म्हणायचं त्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स. त्याला काय म्हणायचं, सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि लास्ट जो आहे त्याला आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. 13 नंबर जो आहे त्याला आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणणार आहे. त्याची डेफिनेशन अशीच आहे बघा, इफ ए मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच AIJ इक्वल टू मायनस AJI, फक्त फरक लक्षात घ्या, मग अशी AIJ इक्वल टू AJI होता, आता आहे AIJ इक्वल टू मायनस AJI इज कॉल्ड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणणार आहे. म्हणजे काय, हे रिस्पेक्टिव्ह एलिमेंटचे फक्त साइन चेंजेस होणार आहेत. हे मायनस असू शकतं, ह्याच्या उलट साइन असणार आहे, ह्याच्या उलट साइन असणार आहे मायनस. म्हणजे उदाहरणार्थ हे -3 असू शकेल, 3 च्या -3. हा 6 असेल, हा -6 असू शकेल, हा 9 असेल, हा -9 असू शकेल. म्हणजे रिस्पेक्टिव्ह एलिमेंटचे फक्त साइन चेंजेस जर केले तर तो तुमचा काय होतो, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. असे तुमचे 13 टाईप आहेत ते मॅट्रायसिसचे आहेत. हे सगळे स्टडी करा, वहीमध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला पुढचा पार्ट जो आहे तो डीपमध्ये समजेल. आज इथंच थांबूया. आपला जो व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.